या ठिकाणी अतिशय म्हणजे उत्साहाच्या वातावरणात मी संतोष सरांचे विशेष आभार की एवढ्या शॉर्ट नोटीसवरती मी सगळ्या. सर्वप्रथम मी फार्मसी असोसिएशनचे जे मुख्य आहेत संतोष वरे सर यांचे आभार मानतो की त्यांनी इतक्या शॉर्ट नोटीसमध्ये आपल्या एवढ्या सगळ्या लोकांना बोलवलं, आमंत्रित केलं आणि एकत्रितपणे लगेचच सपोर्टसाठी एक सभा घेतली. मी कार्तिक भाऊंचे सुद्धा आभार मानतो की ते इतक्या शॉर्ट नोटीसवर ते सुद्धा आले आणि योगेश भाऊ इतका वेळ काढून प्रचाराच्या दरम्यान आपल्याबरोबर थांबले. तसेच माझे बाकी डॉक्टर मित्रमंडळी आहेत. हा जेवढा सरप्राइझिंग निर्णय आमच्या कुटुंबाला होता तेवढाच प्रत्येक व्यक्तीला हा निर्णय सरप्राइझिंग होता की डॉक्टर कांबळे कसे काय उभे राहतात. इतके वर्ष आपण एक छोटस 4 बेडचं छोटं हॉस्पिटल पासून आज आपण जे 100 बेडचं साईनाथ हॉस्पिटल उभं केलं, त्यामध्ये जे काही स्किल्स लागले, जे काही नियोजन क्षमता लागली, जी पेशंटकडे असणारी सेवाभावी दृष्टी ठेवावी लागली, त्याच्या अडचणी समजून घेणं आणि मग ते सॉल्व्ह करणं, ही जी काही त्याला लागणारे जे काही कौशल्य आहे त्याचाच प्रत्यय आपण संपूर्ण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये जाऊन आपल्या जे काही नॉलेज आहे त्याचा उपयोग समाजासाठी अजून वाईडर स्केलवर मिळावा म्हणून ही निवडणूक उभी राहायला तयार झालो. आणि सगळ्यात महत्वाचं मला इतकं सरप्राईज झालं की कार्तिक सर म्हणाले की सर तुम्ही उभे राहा. म्हणजे हा विचार ज्यांच्या मनात आला किंवा तुम्ही उभे राहावा ते कार्तिक सर आणि महेश दादा यांचं विजन किती मोठं आहे हे मला त्यावरून लक्षात आलं. आणि जेव्हा आम्ही तुम्हाला एक छोटी आठवण सांगतो, आम्ही आमचं जेव्हा 10-12 बेडचं हॉस्पिटल होतं, जुनं साईनाथ हॉस्पिटल नागदेव ट्रॅव्हल्स म्हणून, आम्ही 3-4 दिवस जरी बाहेर जायचं म्हटलं तर मी महेश दादांना फोन करून सांगायचं, दादा मी चाललोय बरं का, जरा 1-4 दिवस बाहेर चाललोय, तुमचं लक्ष असू द्या. म्हणजे जसं आपण लोकम ठेवतो एखाद्या हॉस्पिटलमध्ये, मी चाललोय दुसऱ्या ऑर्थोपेडिक सर्जनला, लोक मी दादांना सांगून जायचो, दादा जरा लक्ष असू दे, काहीतरी अडचण आली तर तुम्ही आहात म्हणून मी चाललोय. म्हणजे इतके आमचे जुने रिलेशन आहेत. म्हणजे सरांच्या म्हणजे दादांच्या आमच्या आई होत्या, आईंनी सुद्धा तिथे जेव्हा हॉस्पिटलमध्ये त्या छोट्या छोट्या गोष्टीसाठी यायच्या, मग जाताना मला त्या नुसतं मला भेटून नाही जायचं, आजूबाजूचे जे स्टाफ आहेत त्यांना त्यांच्या अडचणी काय आहेत ते बघून ते सोडवायचे. त्या काळात गॅस खूप रेअरली मिळायचे, म्हणजे खूप 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 वेटिंग पिरियड असायचे. तर एका सिस्टरने सांगितलं आईंना की माझ्याकडे गॅस नाहीये असं आहे. आईने तिथल्या तिथे गॅस एजंटला फोन लावला आणि 2 दिवसात गॅस तिथं त्यांच्या घरी पोहोचला. म्हणजे इतकी सेवाभावी वृत्ती ज्या कुटुंबाची आहे, त्या कुटुंबातील व्यक्तींनी जेव्हा आपल्याला सांगतात की तुम्ही आता लढा डॉक्टर, तुम्ही इलेक्शनला उभे राहा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, तर जेव्हा त्यांचा हात आपल्या पाठीशी असतो आणि आपल्याकडे एक विजन असतं, त्यांचं विजन आहे की आम्हाला इथं उमेदवारी द्यायला काय नाही, म्हणजे आमच्याकडे 15 जण इच्छुक आहेत आणि ते 15 पैकी कुणी उभे राहिलं तरी आम्ही निवडून आणू शकतो, एवढी त्यांची ताकद आहे, एवढं त्यांचं होल्ड आहे आणि एवढं जनसंपर्क आहे. पण त्यांनी जेव्हा आपल्याला सांगतात की आपल्याला तुम्ही इलेक्शन यासाठी लढवावे की पिंपरी चिंचवडचं जे भविष्य जे आहे आरोग्याच्या दृष्टीने, त्यामध्ये एक डॉक्टरांचा सहभाग, तुमच्यासारख्या व्यक्तीचा सहभाग असणं महत्वाचं आहे. डॉक्टर तुम्ही आजपर्यंत जे काय तुम्हाला पाहिजे ते तुम्हाला मिळालं, मान सन्मान, जे काही आर्थिक प्रगती व्हायला पाहिजे ती झाली. आता तुम्ही समाजासाठी तुम्ही काहीतरी अजून जास्त विस्तृतपणे करावं या उद्देशाने तुम्ही उभे राहावा, असं महेश दादा आणि कार्तिक भाऊ यांनी जेव्हा सांगितलं तेव्हा ते मला निश्चितपणे पटलं. मी त्यांना सांगितलं की हा आमचा काही फील्ड नाहीये, पण ते म्हणाले तुम्ही डॉक्टर काळजी करू नका, तुम्हाला ज्या अडचणी येतील, निवडणूक लढवणं, आजपर्यंत मी कुठलीच निवडणूक कधी लढवलेली नाहीये टू बी ऑनेस्ट. राजकारणाशी माझा तसा फक्त महेशदादांच्या साठी जे काही आपण प्रचार करू शकत होतो तेवढाच आमचा राजकारणाशी संबंध नाही, तर राजकारणातलं काहीच समजत नाही. मी त्यांना हे म्हणलं की म्हणजे मोठे मोठे दिग्गज समोर उभे आहेत, आता नाही फक्त सकारात्मकता ठेवा आणि तुम्ही लढा. तुमचे जे काही पॉझिटिव्ह थॉट्स आहेत, तुमचे जे पॉझिटिव्ह विचार आहेत तेच फक्त तुम्ही चालू ठेवावे. आणि याच बरोबर मला या लढ्यामध्ये जे माझ्या बरोबरचे जे पॅनलिस्ट आहेत
विलासभाऊ मडकेरी म्हणा किंवा नम्रताताई लोंढे, या सुद्धा तेवढ्याच एकदम चांगल्या विचारांचे लोक आहेत. विलासभाऊ मला वाटतं इंजिनियर आहेत, नम्रताताई सुद्धा व्हेरी एज्युकेटेड आहेत. तर म्हटलं आणि चौथा उमेदवार सुद्धा ते एकदम चांगला असा स्ट्रॉंगच देणार याची मला खात्री आहे. तर जेव्हा चारही चाकं गाडीची एकदम छान असतील तेव्हा आमचं पॅनल निश्चितपणे चांगल्या मताधिक्याने निवडून येईल असं तुम्हाला खात्री आहे. आमचे सगळे डॉक्टरांच्या बऱ्याच अडचणी असतात, जसं मगाशी कार्तिक सरांनी सांगितलं की काय काय त्यामध्ये अजून बऱ्याच काही अडचणींच्या अशा डायरेक्टली सांगू शकत नाही. परंतु त्या सगळ्या अडचणी आमच्या सगळ्या डॉक्टरांच्या मला चांगली जाणीव आहे. तुम्हालाही माहिती आहे त्या अडचणी काय काय आहेत, त्या आम्ही तुमची मदत खूप वेळा घेतलेलीच आहे. परंतु अगदी बायोमेडिकल वेस्ट पासून ते वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी आमच्या डॉक्टर लोकांच्या असतात. आम्हाला सुरक्षित वाटावं यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून जेव्हा आपण तिथे जाऊ तेव्हा निश्चितपणे डॉक्टरांचा रुग्णांना सेवा देण्याचा जो दृष्टिकोन आहे तो निश्चितपणे अजून चांगला होईल. सध्या आपण बघतो की कॉर्पोरेट हॉस्पिटल्स खूप मोठे मोठे येतात आणि छोट्या हॉस्पिटल्सना अक्षरशः गळचेपी होत चालले. त्यातल्या ज्या अडचणी आहेत त्या कशा प्रकारे सोडवता येतील. इन जनरल जे नागरिकांना जे आरोग्याच्या दृष्टीने एका दवाखान्यामध्ये आपण जे सुविधा देऊ शकतो त्याच्याहून कितीतरी पटीने जास्त गरज त्यांना समाजाच्या बाहेर जेव्हा हॉस्पिटलच्या बाहेर जनरल सामाजिक दृष्ट्या त्यांना आरोग्यामध्ये ज्या सुधारणा करण्याची क्षमता आपल्याकडे आहे तिचा पुरेपूर वापर आपल्या कॉर्पोरेशनमध्ये व्हावा या उद्देशानेच मी ही निवडणूक लढवतो. आणि मला खात्री आहे की महेशदादांच्या जे काही त्यांचा दृष्टिकोन आहे, जो भविष्याचा बघण्याचा जो त्यांचा दृष्टिकोन आहे, त्यांनी ज्या दिशेने आपल्या संपूर्ण विधानसभा मतदारसंघाला पुढे नेलंय, संविधान भवन असेल किंवा ज्युडिशियल हे असेल किंवा एफडीएचं ऑफिस आपल्या शेजारी येत आहे आणि अशा असंख्य प्रोजेक्ट्स आहेत, त्या सगळ्यांमध्ये जे आपलं विधानसभा मतदारसंघामधलं आरोग्य देखील तेवढ्याच निश्चितपणे जिद्दीने पुढे जाईल. या दृष्टीने जे काही सहकार्य, जे काही माझं कौशल्य आहे त्याचं ते मी निश्चितपणे पणास लावेल याची मी तुम्हाला ग्वाही देतो. आणि मी आपल्या सर्वांना नम्रपणे विनंती करतो की येणाऱ्या 15 तारखेलाच्या ज्या सार्वजनिक निवडणूक आहे पिंपरी महानगरपालिकेची, त्यामध्ये कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून आमच्या चारही उमेदवारांना विजयी करावं अशी मी आपल्याला नम्र विनंती करतो.